जरी कोविड सारखं संकट 2-2.5 वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या राजकीय आयुष्यात आलं असेल तरी राहिलेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे चांगलं काम करायची भूमिका आपण घेतली। मी म्हणलं आता कोविड गेले, आता बॅटिंग करायची, शिंदे साहेब आमची बॅट घेऊन गेले तोपर्यंत। त्यामुळे या सगळ्या अडचणी आपल्या समोर जरी आल्या असतील तरी या 2.5 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांची सेवा करायचं काम केलं। ही राजश्री छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे आणि या नगरीमध्ये आपण सगळेजण एकसंग राहतो, एकत्र राहतो। आज ऋतुराज पाटीलची जबाबदारी असणार आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हीच मूठ परत बांधायची आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये फक्त ऋतुराज पाटील पाऊल टाकणार नाही तर माझ्याबरोबर तुम्ही सगळे मिळून पाऊल टाकणार आहे आणि ही क्रांती घडवायचं काम आपल्या सगळ्यांची जबाबदारी या ठिकाणी असणार आहे। एशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। आज आपल्या ओरडे गावामध्ये होत असलेल्या या पदयात्रेच्या निमित्तानं कॉर्नर सभा आणि यासाठी गावचे सरपंच, आमचे सर्व सदस्य आणि उपस्थित असणारे ज्यांनी गेले अनेक वर्ष आदरणीय बंटी साहेबांना जीवाचं रान करून ताकद दिली आणि माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला ज्यांनी मोठं केलं ते आमचे सर्वच प्रमुख आणि उपस्थित आमचे वडीलधारी माता भगिनी आणि माझ्या फक्त पाठीमागे नाही तर माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे सर्व ताकदीने तरुण सहकारी, मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। त्याचं कारण फक्त एवढं आहे की आज ज्या पद्धतीनं 2019 पासून आतापर्यंत माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना काम केलं आणि या निवडणुकीचा खरा नारळ कुठे फुटला असेल तर तो वळवळत फुटला आहे हे मला खऱ्या अर्थानं आज आपल्या सगळ्या माध्यमातून सांगायचं आहे। कारण ज्या पद्धतीनं आपण आजचं स्वागत केलं, मला जरा याला अर्धा पाऊण तास वेळ झाला, पण येत असताना माझ्या मनामध्ये देखील शंका होती। म्हणलं आता रॅली कशी होणार, कशा पद्धतीनं होणार, आणि हा उत्साह बघितला तर मला एवढं निश्चितपणे सांगायचं आहे की ऋतुराज पाटील काल तुमचा होता, आज तुमचा आहे आणि उद्या देखील तुमचाच राहणार। त्यामुळे निश्चितपणे ही दक्षिण मोहीम 2019ला जी आपण सुरू केली आणि ते सुरू झाल्यानंतर आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मतदारसंघामध्ये आणि आपल्या गावामध्ये सातत्याने काम करायची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि म्हणजे सगळं करत असताना जो प्रवास आहे, आत्ताच डॉक्टर साहेबांनी, राजूदांनी किंवा कपिलने सांगितला की ज्या पद्धतीनं 2019 नंतर आपण काम करायचा सातत्याने प्रयत्न केला आणि आपल्या गावाचं एक वेगळं ऋणानुबंध फक्त माझ्याबरोबर नाही तर डी.वाय. पाटील कुटुंबाबरोबर राहिलेला आहे आणि हे मी आवर्जून आणि अभिमानाने सांगतो। कारण मला अजून देखील आठवते निवडणुकीच्या आधी आपण इथं सभा घेतली होती आणि त्या सभामध्ये भैया आपण सगळेजण इथं मोठ्या पद्धतीने उपस्थित होतो, आमच्या कुटुंबातले सगळे सदस्य उपस्थित होते। अनेक गावामध्ये जात असताना आपल्या गावाबरोबर एक वेगळे ऋणानुबंध राहिल्यामुळं ती आठवण अजून माझ्या डोळ्यातून आणि माझ्या डोक्यातून कधी गेली नाही। प्रत्येकाला आपण त्यावेळी मदतीचा हात पुढे केला आणि आपण सगळ्यांनी आम्हाला देखील जीवाचं रान करून खऱ्या अर्थानं आशीर्वाद देण्याचं काम केलं। आणि मग मला 2019 नंतर अजून आठवते की ज्या पद्धतीने हा प्रवास चालू झाला, जरी कोविड सारखं संकट 2-2.5 वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या राजकीय आयुष्यात आलं असेल तरी राहिलेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे चांगलं काम करायची भूमिका आपण घेतली। मी म्हणलं आता कोविड गेले, आता बॅटिंग करायची, शिंदे साहेब आमची बॅट घेऊन गेले तोपर्यंत। त्यामुळे या सगळ्या अडचणी आपल्या समोर जरी आल्या असतील तरी या 2.5 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांची सेवा करायचं काम केलं। मी परवा मला काही जणांनी एक व्हिडिओ पाठवले आणि ते व्हिडिओ पाठवल्यानंतर मी बघितलं, मला देखील आश्चर्य वाटलं आणि मग मी विचार केला, ज्या माणसांनी आतापर्यंत तुमच्या सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं आज त्या ठिकाणी मला आधार दिला, तुम्ही सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तळ आता फोडावानी जपलं आणि मग ज्या पद्धतीने व्हिडिओ त्यांनी व्हायरल करायचा प्रयत्न केला हे मला वाटते गावातल्या प्रत्येक घटकाला माहिती आहे की काय खरं आहे आणि काय खोटं आहे। त्यामुळे मला फार त्यामध्ये खोलात जायचं नाही। ती मंडळी काय करत असतील, काय बोलत असतील, ज्या पद्धतीने उल्लेख करत असतील आपल्याला त्यामध्ये लक्ष द्यायचं नाही। आज ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने आमच्यासारखे अनेक तरुण सहकारी इथं उपस्थित आहेत, माता भगिनीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला,
माझ्यासाठी एवढंच बास आहे. कारण ज्या पद्धतीनं मी 5 वर्ष काम केलं, मी मनामध्ये कुठला स्वार्थ ठेवला नाही. मी हा विचार केला नाही की राजकारणामध्ये येत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यातून काय मिळेल. मी हा विचार केला की माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून तुमचा कसा फायदा होईल हा विचार करून मी नेहमी काम करत आलो. जो उल्लेख मगाशी डॉक्टर साहेबांनी केला, महाराजांनी केला की आदरणीय डी वाय पाटील साहेबांच्या माध्यमातून आज डी वाय पाटील हॉस्पिटल असेल, संस्था असेल, या माध्यमातून आपण मदतीची भूमिका पार पाडली. आणि मग प्रत्येक वेळी आपल्या सगळ्यांची सेवा करायची संधी ही ऋतुराज पाटीलला मिळाली. हे खऱ्या अर्थानं माझं भाग्य आहे. हे मी नेहमी या ठिकाणी सगळीकडे उल्लेख करत असतो. कारण ज्या पद्धतीनं बंटी साहेबांना आधार दिलाय त्या पद्धतीनं ऋतुराज पाटीलला देखील आमदार ऋतुराज पाटील कोणी केला असेल तर हे माता भगिनीने, वडीलधारी आणि तरुण सहकार्याने केलं. त्यामुळे निश्चितपणेनं हे माझं कर्तव्य आहे की आपल्या सगळ्यांची सेवा करत असताना कुठेही कमी पडायचं नाही. आज खऱ्या अर्थानं वयुड्याचं आणि आपलं ऋणानुबंध वेगळे आहेत. मी मगाशी जो उल्लेख केला, मला निश्चितपणे खात्री आहे. आता महाराज जरा 1500 आकडा नको, आपला आकडा जरा दुसरा असू दे. कारण मी मगाशी म्हणणार होतो हा नाही, माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे, पुढची मंडळी कधी 15 लाख म्हणते, कधी 1500 म्हणते आणि मग मला निश्चितपणे त्यावर खात्री नाही. कारण खरं काय आणि खोटं काय ह्याचा एक संभ्रम सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आज आमच्या माता भगिनी इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. मला वाटते यावेळी दिवाळी जरा स्वस्त झाली, बरोबर ना? म्हणजे तेलाचे दर कमी आहेत, गॅसचे दर कमी आहेत, स्टॅम्पचा दर कमी आहे. म्हणजे आता मी काय फार बोलायला नको. म्हणजे 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 एका बाजूनं द्यायचं आणि दुसऱ्या बाजूनं काय म्हणलं, एका हाताने द्यायचं आणि 4 पटीनं काढून घ्यायचं असं म्हणावं. त्यामुळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला गुंतवून ठेवायचं काम आज ही मंडळी पुढच्या काळामध्ये करायला लागली आहे. त्यांच्या ती ज्या पद्धतीनं कारभार करायला लागल्यात, ज्या पद्धतीनं महागाई वाढायला लागल्या, ह्याच्याबद्दल चर्चा होत नाही. एका बाजूला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की एका बाजूला जी महागाई वाढते त्याच्याबद्दल चर्चा होत नाही. दुसऱ्या बाजूला आज आपल्या राज्यामध्ये आमच्या माता भगिनी असतील, लहान मुलीवर अत्याचार या ठिकाणी होतोय. एका बाजूला आज ती आई 14 तास त्या स्टेशनमध्ये बसते, त्याच्यावर विचार होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये पडला, त्याच्याबद्दल चर्चा होत नाही. आणि मग आपल्या सगळ्यांना कुठेतरी गुंतवून ठेवायचं, आपल्या सगळ्यांना कुठेतरी दिशाभूल करायची आणि मग आपल्याला वेगळ्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं भेदभाव निर्माण करायचं. आज या राज्यामध्ये परिस्थिती वाढत चाललेली आणि मग आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. ज्या पद्धतीनं आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांनी कधीच ही राजश्री छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे आणि या नगरीमध्ये आपण सगळेजण एकसंग राहतो, एकत्र राहतो. आज ऋतुराज पाटीलची जबाबदारी असणार आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हीच मूठ परत बांधायची आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये फक्त ऋतुराज पाटील पाऊल टाकणार नाही तर माझ्याबरोबर तुम्ही सगळे मिळून पाऊल टाकणार आहे आणि ही क्रांती घडवायचं काम आपल्या सगळ्यांची जबाबदारी या ठिकाणी असणार आहे. कारण ही निवडणूक फक्त आज माझी नाही आहे, ही निवडणूक फक्त आज या ठिकाणी बंटी साहेबांची नाही, तर ही निवडणूक खऱ्या अर्थानं तुमची आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही आज या ठिकाणी जबाबदारी घेतली पाहिजे. या निवडणुकीमध्ये फक्त ऋतुराज पाटील आमदार होणार नाही, तर इथं बसणारा प्रत्येक सहकारी, प्रत्येक कार्यकर्ता आज आमचा आमदार होणार आहे. हे मला खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगायचं. आणि मला विश्वास आहे, ज्या पद्धतीनं मगाशी डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला, माझ्यासारखे अनेक तरुण कार्यकर्ते जे माझ्याकडे बघून आज त्या ठिकाणी एक अपेक्षानं बघतात, आज त्यांच्यासाठी सातत्यानं माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत आलेला आहे. रोजगारच्या संदर्भात या 2-2.5 वर्षामध्ये एक चांगलं काम करायची भूमिका आपण घेतली. कोविड नंतर अनेक अडचणी आपल्या समोर होत्या आणि मग हे सगळं करत असताना मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, मी आज यामध्ये पुढच्या आता सभा जेव्हा होणार तेव्हा उल्लेख करणारच आहे. ज्या पद्धतीनं आपण रोजगारच्या माध्यमातून लोकांना आधार दिला, मी तुम्हाला आवर्जून उल्लेख करतो की जवळजवळ 2,500हून अधिक विद्यार्थ्यांना, मुलामुलींना आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नोकरी लावण्याचं काम आपण केलेलं आहे. मी पुढच्या काळामध्ये आपल्याला त्याची लिस्ट घेऊन येणार, मी तुम्हाला सांगणार. कारण कसं होतं, बरेच वेळा कंपनी आपल्या ओळखीचे नसतात किंवा कंपनी आपल्या विरोधात असतात आणि मग तिथं कुठल्या तरी एखादी प्रायव्हसी त्या मुलाला असली पाहिजे, मुलीला असली पाहिजे. म्हणून त्याच्याबद्दल मी आज त्या ठिकाणी सांगत असताना खाजगीत आपल्याला निश्चितपणे सांगेन. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, जो IT कंपनीबद्दल तुम्ही IT पार्कबद्दल उल्लेख केला डॉक्टर साहेब, आज शेंडा पार्कमध्ये, शेंडा पार्क आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरोबर, शेंडा पार्कमध्ये आज ॲग्रिकल्चर विद्यापीठचं, कृषी विद्यापीठची 75 एकर जागा आहे. ती जागा मोबदल्यात कोल्हापूर शहराच्या बाहेर आज त्या ठिकाणी द्यावी अशा पद्धतीचं प्रपोजल आपण तयार केले. मंत्रालयामध्ये देखील त्याची बैठक झालेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगतो, हीच 75 एकर जागा MIDCच्या धर्तीवर, MIDCच्या दरामध्ये आपण IT कंपनीजशी काही बोलायला लागलोय,
त्या सगळ्या कंपनी या कोल्हापूरमध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करतोय, कारण ही जागा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये IT हब म्हणून ओळखलं जाईल आणि कोल्हापूर शहरामध्ये आज IT कंपनी आपण तिथं आणणार आहे, हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आज कोल्हापूर शहराच्या जवळ जी SLK आणि कोफर्ज कंपनी आहे, त्या कंपनीला मी मुद्दामून तुम्हाला सांगतो, त्या कंपनीचे काही सहकारी माझ्या ओळखीचे आहेत, त्यांना 1 वर्ष झालं परमिशन मिळत नव्हती. डॉक्टर साहेब त्यांना परमिशन देण्यासाठी वर्षभर मी त्यांच्याबरोबर पाठपुरावा केला, महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा केला. आणि मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, आज तुम्ही रोजगाराच्या माध्यमातून आपण चर्चा करतो, आज युवक आपल्याकडे त्या ठिकाणी त्या आशेनं बघतात. मी तुम्हाला आवर्जून सांगतो की आज त्यांना ज्या पद्धतीने आपण परमिशन मिळवून दिली आहे, जवळजवळ त्यांचं एक्सपान्शनमुळं ती नवीन 2000 मुलांची भरती त्या कंपनीमध्ये करणार आहेत. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश काय की कोल्हापूरमध्ये जवळजवळ 300 ते 350 कंपनीज आहेत ज्या IT मध्ये काम करतात. त्यांना जर आपण जगवलं तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नवीन कंपनी कोल्हापूरमध्ये येणार आहेत आणि मग त्यांना जगवण्याचं काम या माध्यमातून करतोय आणि दुसऱ्या बाजूला नवीन कंपनी देखील आणण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करतोय. त्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही जे भाऊ समजून, मुलगा समजून, नातू समजून जे ताकद दिली, निश्चितपणे तुमची मान कुठं खाली घालून देणार नाही. तुम्हाला अभिमानाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पुढच्या काळामध्ये तुम्ही म्हणणार की ऋतुराजने जे काम केलं त्याच्यामुळे आमची मुलं मुली आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थांबलीत, यांना कुठेही बाहेर जावं लागणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आज कोल्हापूरमध्ये मी आणल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या माध्यमातून देतो. फार वेळ घेणार नाही, पण खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीने रॅलीचं नियोजन केलं, या रॅलीच्या माध्यमातून खरा मला विश्वास झालाय की आज वळिवडेचं एक वेगळी जादू या ठिकाणी बघायला मिळाली. आणि ही जादू 20 तारखेला हात चिन्हाच्या समोर बटन दाबून मोठ्या संख्येनं मला आशीर्वाद द्याल, हीच अपेक्षा या माध्यमातून व्यक्त करतो. आज विरोधकांच्याकडे दुसरं काही काम नाही. मी काही टीका त्यांच्याकडनं ऐकत होतो, हे फिरले ते फिरले असं म्हणत होते. 4.5 वर्ष तीच फिरलेली नाहीत मतदारसंघात. त्यामुळं त्यांना माहीत नाही की कसं वातावरण आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांनी अशा ठिकाणी येऊन बघितलं तर त्याचं उत्तरच त्यांना मिळेल, एवढंच या माध्यमातून सांगतो. आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहून खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ऊर्जा वाढवली, ताकद दिलं, बळ दिलं, यासाठी मनापासून तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो.